मित्रहो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रहो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये मी तुमच्या समोर घेऊन येत आहे जागा हो माणसा, जागा हो. मंडळी, बदलापूर, कोल्हापूर, पुणे, पंजाब या ठिकाणच्या अत्याचाराच्या, लहान मुलींवरच्या लैंगिक अत्याचारांच्या घटना अगदी ताज्या असताना सुद्धा अलीकडेच काल परवा अशीच एक घटना घडली आणि ती घडली छत्रपती संभाजीनगरमध्ये. नक्कीच ही घटना छत्रपती संभाजीनगर मधली ही जी घटना आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मित्रांनो, खरोखरच शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. बघूया काय घटना आहे ही. दादासाहेब अकोलकर हा 68 वर्षाचा म्हातारा आणि याची जैतापूर रस्त्यावर एक शाळा आहे. या शाळेचा तो संस्थापक आहे, या संस्थेचा तो संस्थापक आहे आणि ही शाळा हे दादासाहेब चालवतात. बर, चक्क दादासाहेब रात्री शाळेमध्ये वास्तव्यास असतात. हे वेगळं नवलच. का तर या शाळेमध्ये 15 ते 20 वयोगटातील मुलींना, फक्त मुलींना, हे दादासाहेब कीर्तन शिकवतात, तबला वाजवायला शिकवतात, मृदुंग वाजवायला शिकवतात. दिवसभर शाळा आणि रात्री हे कीर्तनाचे धडे हे दादासाहेब घेत असतात याच शाळेमध्ये. त्यामुळे त्यांना तिथं वास्तव्य करावं लागतं आणि याच गोष्टीचा या दादासाहेबांनी फायदा घेतला. तो कसा, पुढे बघू. असे म्हणतात ना, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, तसा हा दादासाहेब विठ्ठलाच्या भजनात, कीर्तनात अगदी 68 वर्षाचा हा दादासाहेब न्हावून निघालेला. परंतु याच्या कामवासना एक दिवस जागृत झाल्या. अर्थात ही अचानक घडलेली घटना नाहीये. याची कामवासना अचानक अशी उफाळून आलेली नाहीये. हे पूर्ण प्लॅन आहे. आणि एक दिवस या 68 वर्षाच्या म्हाताऱ्याने एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरामध्ये बोलवलं, आपल्या रूम मध्ये बोलवलं. आता बिचारी मुलगी काय सर बोलवतायत, काहीतरी काम असेल म्हणून ती गेली आणि याच मुलीवर या 68 वर्षाच्या म्हाताऱ्याने लैंगिक अत्याचार केला. कुठं चाललाय माझा महाराष्ट्र? वय किती बाबा तुझं? 68. आणि या 68 वयामध्ये तू या लहान मुलींवर बलात्कार करतो. काही शरम वाटत नाही? मंडळी, घटना घडली छत्रपती संभाजीनगरमध्ये. औरंगाबादचं नाव फार कष्ट करून छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलं आणि या छत्रपतींच्या नगरामध्ये, म्हणजे नाव ठेवलेल्या नगरामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या हिंदुस्थानभर स्त्रियांचा आदर करणारा राजा होता. मुस्लिम स्त्री त्यांच्या सैनिकांनी पकडून आणली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीचा साडी चोळी देऊन आदर केला आणि तिला तिच्या घरी परत पाठवा असं सांगितलं. आणि या छत्रपतींच्या नगरांमध्ये आज बघा आपण काय करतोय. ज्या छत्रपतींनी स्त्रियांचा आदर केला, स्त्रियांना
अगदी मोठं मानलं, प्रत्येक स्त्रीला आपलं आई मानलं, बहीण मानलं, प्रत्येक स्त्रीच्या बरोबर जर अशी काही घटना घडली तर त्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली छत्रपतींनी. आणि त्याच छत्रपतींचे आपण सेवक आहोत, आपण पालक आहोत. आपण काय करतोय? विठ्ठलाचं नाव घेऊन लहानग्या मुलींचा बळी घेतोय. आज छत्रपती शिवाजी महाराज जरी परत आले तरी आजच्या जमान्यामध्ये, आजच्या लोकांमध्ये फोपावलेली ही विकृती मला वाटत नाही छत्रपती आटोक्यात आणू शकतील म्हणून. कारण विकृत भावना आपल्यामध्ये खूप दाटून आलेल्या आहेत. कशामुळं? का या विकृत भावना का दाटून येत आहेत? बघूया पुढे. मित्र हो, दुसरी घटना आहे ती सांगलीची. पॅरलवर सुटलेला एक गुन्हेगार सांगलीमध्ये वावरतोय आणि याने एका 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. पॅरलवर सुटलेल्या गुन्हेगाराने एका चिमुकलीवर बलात्कार केला. लोक पेटून उठली. याच्यामध्ये जन आंदोलन होत आहेत, लोक पेटून उठत आहेत, रस्त्यावर येत आहेत, तरी या नाराधामांना काही फरक पडत नाही. हे कुणी घडवून आणते का? याला कुणाचा पाठिंबा आहे का? काहीतरी असल्याशिवाय एवढी विकृती या समाजामध्ये वाढणार नाही. तुम्हाला असं नाही वाटत मित्रांनो की आजकालचे जे काही चित्रपट आहेत, विशेषतः हिंदी चित्रपट, त्यामध्ये दाखवली जाणारी अश्लील दृश्य, यामध्ये दाखवले जाणारे बेडसीन, यामधील नायिका अगदी अर्ध्या चड्डीवर फिरत असतात, ही दृश्य OTT प्लॅटफॉर्मवर तर अगदी आबरूच काढलेली आहे. या सगळ्याचा परिणाम आजच्या समाजावर होत नाही? किंवा हे सगळी दृश्य या लहान मुलांच्या हातामध्ये, 8वी 9वी 10वी 11वी 12वी या मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, अनेक फीचर्स आहेत त्यामध्ये, याच्यामुळं या लहान मुलांवर परिणाम होत नाही का? या विकृत भावना या OTT प्लॅटफॉर्म किंवा हिंदी पिक्चरच्या ज्या दृश्यांमुळं चाळवल्या जात नाहीत का? अरे काय काय दाखवतात त्या फेसबुकला, काय काय दाखवतात त्या युट्यूबला. कानाला हात लावलेला बरा. आणि मग एवढं असं असताना या विकृत भावना का नाही चाळवणार हो? आणि माझ्या मते हे जे काही बलात्कार महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वाढत आहेत, हे जे काही अत्याचार वाढत आहेत, लैंगिक शोषण जे वाढत आहे, त्याला एकमेव कारण म्हणजे हे हिंदी चित्रपट सृष्टीतले हे जे काही सीन आहेत, काही दृश्य आहेत, ती आहे. मग या हिंदी चित्रपटांना परवानगी देणारं सेन्सॉर बोर्ड त्यांनी काय डोळ्यावर झापडं घातलीत का? मुख्य जबाबदारी या सेन्सॉर बोर्डची आहे की अशा प्रकारची दृश्य तुम्ही समाजापुढे आणू नका. याच्यावर अटकाव आणण्यासाठी सेन्सॉर बोर्डच काम करू शकतं. किती कमी करायची कपडे, स्त्रियांच्या अंगावरची कपडे किती कमी करायची हो? भयानक आहे. आणि आम्ही, आमचे जे काही दिग्दर्शक असतील, निर्माते असतील, ते मात्र अतिशय छानपैकी पटवून देतात की नाही, याने काय होत नाही, अश्लीलता याच्यात दिसत नाही. आपण भारत देशामध्ये राहतो आहोत. पाश्चिमात्य संस्कृती आपल्याकडे चालणार नाही. त्यामुळं आपल्या भारताची लोकसंख्या खूप असल्यामुळं ती संस्कृती आपल्याकडे चालणार नाही. खूप खूप मोठा उहापोह होईल त्याच्यामध्ये. आणि OTT प्लॅटफॉर्मला तर काही सेन्सॉर बोर्डची गरजच लागत नाही. मग त्यांना हवी ती भाषा,
हवे ते सीन ते OTT प्लॅटफॉर्मवर दाखवतात आणि आम्ही ते आवडीने बघतो. आणि मग आमच्याच समाजातले 68 वर्षाचे हे म्हातारजळ लागलेले हे तरुण मुलींवर बलात्कार करतात. कीर्तनं शिकवणारा हा म्हातारा लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करतो. किती धाडस आहे, तेही त्याच्या संस्थेमध्ये. किती मोठं धाडस आहे. अशा विकृत माणसांची अगदी गाढवावरून थिंड काढली पाहिजे. अंगावरची कपडे काढून त्यांना चापकाचे फटकारे मारले पाहिजेत. छत्रपतींच्या काळातल्या ज्या काही शिक्षा होत्या या संदर्भातल्या त्या आज अंमलात आणण्याची गरज आहे. आपला जो कायदा आहे त्या कायद्याने बलात्कार झाला आहे माझ्यावर हे सिद्ध करायला वर्ष निघून जातं. तोपर्यंत त्या मुलीचं आयुष्य बर्बाद होऊन जातं. त्यामुळं लगेच याच्यावर 1-2 महिन्यामध्ये निर्णय लागला पाहिजे. जर कायद्याने निर्णय लागू शकत नसेल तर ह्या आरोपीला लोकशाहीमध्ये लोकांच्या हातात द्या. मग बघा कसे छानपैकी यांना शिक्षा होतात त्या आणि बलात्कार कमी होतात की नाही ते बघा. लोकशाही आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे असं आपण बोलतोय. पण त्या लोकशाहीमध्ये या अशा प्रकारच्या शिक्षा देण्याचा अधिकारही तुम्ही लोकांना द्या ना. बघा कसे फटाफट या घटना कमी होऊन जातील. चिरडून टाकतील लोक या आरोपींना. आणि एकाला चिरडलेला पाहिला की बाकीचे नक्कीच घाबरतील. भर चौकात फाशी दिली पाहिजे हे बलात्कार करणाऱ्या लोकांना. मित्रहो, उगाचच 500 रुपये घेऊन एखाद्या राजकीय नेत्याच्या रॅलीला जाऊ नका. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेला जाऊ नका. तुम्हाला जर खरोखरच आवडत असेल, पटत असेल तर जा, पण पैसे घेऊन लाचारासारखे एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेला बसू नका. अहो, तुम्ही तुमचा मेंदू दुसऱ्याच्या हातात देऊ नका. परमेश्वराने मेंदू जो तुम्हाला दिलेला आहे तो तुमच्या वापरासाठी दिलेला आहे. त्याचा वापर करा. आता इथेच थांबतो. पुन्हा येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्या समोर. तोपर्यंत नमस्कार. पण पुन्हा जाता जाता एक सांगतो की तुमचा मेंदू हा तुम्हीच सांभाळा, दुसऱ्याच्या हातात देऊ नका. आणि तुमच्या घरातल्या कुटुंबातले जे काही बच्चे लोक आहेत त्यांना मोबाईल देण्याचं टाळा. ह्या विकृती थांबतील. अर्थात हे इतकं जगाच्या पाठीवर याचा विस्तार मोठा झालेला आहे. ते आपल्या हातामध्ये नाहीये तो विस्तार थांबवणं. परंतु आपण जर स्वतःवर जर कंट्रोल केलं तर या गोष्टी नक्कीच कंट्रोलमध्ये येतील. भेटूया परत दुसऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा नमस्कार. काळजी घ्या मित्रांनो स्वतःची.